मग तू पुन्हा देणार कसं आहे माहिती मोडा लागते तू मागण्या तू मोडा लागते गेला शब्द गेला कुठं वा रे वा कमाल एक नाही ती ना कुंकू मोडा लागते तर जमत नाही कुंकाची जराशी जाण तुझ जाय जाण तू जरा शिकू लावले लोक मुद्दे 10,000 रुपये 10 आणि 15 नको मग गावात तर काला आम्ही 10,000 रुपये तुम्हाला नको सांगू नमस्कार गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला कुठे निघाले पोरं आपण चला आता आमच्या वस्तात गणपत आप्पा नुसत्या मारतात गप्पाने शावकार आहे बघा दुकान बंद करून ताईट कारभार शिर्डीला तेव्हा चेअरमन नारायण शिर्डीला निघालो आहोत. तर त्याच कारण असं आहे की गावाकडे आमच्या पाण्याची पातळी कमी आहे आणि पाऊस सुद्धा पडणे. त्याच्यामुळे हे आमचे नवजीवन निघाले आहेत शिर्डीला देवस्थानाला. हे जे गाडी मधले सगळे एवढे गावाच्या बाहेर गेले गावात पाणी होणार हे काही पुण्यवान नाही सगळे पापी आहेत माहेगाली. पाणी पातळी खाली गेल्यामुळं लोक त्रस्त झाले. या मागणीला आम्ही शिर्डी साईबाबाला जाऊन पाणी मागणार आहोत. याकरता शिर्डी साईबाबा इथे जाणार, आम्ही दर्शन घेणार आणि मग माघार येणार आणि हे पाणी पाडून दाखवणार आम्ही. कारण की आम्हाला विश्वास आहे आम्ही शिर्डी साईबाबाला गेलो म्हणले तर पाणी पडणार नक्कीच. पडणार. साईबाबाचे भक्त आहेत. आम्ही आमची जी टीम आहे तर आम्ही शिर्डीला निघालो आहोत गावाकडून. तर आता डायरेक्ट आम्ही परभणी टू जालना, जालना टू डायरेक्ट संभाजीनगर आणि डायरेक्ट आम्ही शिर्डीला जाणार आहेत. तर जवळपास आम्हाला 4 ते 5 तास लागतील जायला. तर चला मग निघू. तर आम्हाला सांभाळून नेणारे आमच्या टीमचे अध्यक्ष म्हणजे आमच्या आता सध्या ट्रिपचे अध्यक्ष आमचे शावकार, तर लाडके शावकार. तर शावकार तुम्हाला कसं वाटतं एकदा सांगा तुमचं 2 शब्द. तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही तुमच्या सहभागी झालो आणि तुम्ही याला सांभाळून नेणं आमचं कर्तव्य आहे. हो ना विशेष नाही. तर आम्ही म्हणलं होतं तसं आम्ही गावाच्या बाहेर निघालो की अख्खा परभणीमध्ये सध्या पाणी चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही आता कृष्णेश्वर देवस्थान इथे आलेलो आहोत. आमच्या जे रूट मध्ये होतं ज्योतिर्लिंग. बोला. ज्योतिर्लिंग मला घ्या ना 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं आपलं या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातलं ज्योतिर्लिंग आपलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगाचं आम्ही दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उतरलेले आहेत आणि एक अर्ध्या तासामध्ये आमच्या या ठिकाणी दर्शन होणार आहे. तसंच शक्य झालं तर आम्ही या ठिकाणी दर्शन करून देताल. या ठिकाणी ऑनलाईन दर्शन ऑनलाईन त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आमच्या ह्या बारक्याच्या ब्लॉगला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. असे हे करू पाहिजे आपण. इथं आल्याला चालू झालं भाई. आपला कॅमेरा पण आहे फिरण्या बाहेर ठेवा येड्या. तर सध्या अंधारामध्ये व्हिडिओ काढत आहे आणि 12वे ज्योतिर्लिंग महादेव यांच्या सध्या दर्शन झालेले आहे आमचे. तर आता आम्ही निघत आहे शिर्डीच्या डायरेक्ट वाटेने. तो डायरेक्ट आता उतरलो आहे शिर्डीमध्ये. तर आपली पब्लिक आधी भोजनालयाकडे जाणार आहे. तर आम्ही भोजनाच्या विशेष द्वाराकडे जात आहोत. इथली सुविधा पाहून खूप चांगलं वाटलं. काय गाडी जाऊ संपल्यावर. तर साई गायत्री लॉज आम्ही केला आहे आमच्या मित्रांसाठी बुक. सध्या आम्ही आलो आहोत. तर आमचं काय दर्शन झालं नाही. तर सकाळी 5 वाजता आम्ही दर्शनासाठी जाणार आहेत. तर तोपर्यंत आम्ही आता आराम करणार आहे. तर भेटू सकाळी. इथं आल्याला झाल्या भाई याच्या कुस्त्या चालू खूप छान प्रकारे बघा. गाईज सकाळ झालेली आहे. तर आम्ही आता साईच्या दर्शनाला निघालेलो आहोत. आम्ही बंटी आम्ही
तर बघू तिकडचा पण आपला व्ह्यू. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे आमचं. आमचे सगळे मोबाईल आम्ही बाहेर ठेवले, त्याच्यामुळं मधातला काय व्ह्यू घेता आला नाही. आणि आम्ही तर दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलो आहोत नाश्त्याला. इकडचा ट्रेंड आहे की सॉस संग पाव खायचा. तर आता साई दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता थेट डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. सर त्र्यंबकेश्वर डायरेक्ट. चला मग आता निघूता. तर आम्ही या ठिकाणी साईबाबाचं दर्शन घेऊन निघालेले आहेत. आता समोर आम्ही जाणार डायरेक्ट कुठं त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे. त्र्यंबकेश्वरचा राईट. आणि आमचा आयनाच भाऊ एकदम चांगला ड्रायव्हर आहे, उत्तम असा. टापटाप गाडी पडते. भाऊचे आज लई नुकसान झालं, जवळपास 3000 रुपये खिशातून पडले. पैसे पडल्यामुळे थोडं नुकसान तेवढ्या नुकसानाला गुमानीत नाही भाऊ आमचा. तसं काय ना, आम्ही करून देऊ. त्या गोष्टी चाली मेली. वर्गणी करून देऊ. भाऊ बघ हास एकदा. आयनाच हास एकदा. असं कस काय खुश झाला भाऊ. ते बघा ते माग पंट्यान आयनाच बसलेत. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच टाकू. तर आमच्या शिर्डी देवस्थान दर्शन झालेलं आहे. तर धन्यवाद माझा ब्लॉग बघण्यासाठी. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.